नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत की नवीन फॉन्ट कशा प्रकारे आपण आपल्या PC मध्ये डाउनलोड करू। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम क्रोम मध्ये जाऊन गूगल फॉन्ट हे टाइप करायचे आहे। त्यानंतर जी फर्स्ट टाइम जी वेबसाईट येईल त्या वेबसाईट मध्ये जाऊन आपल्याला लँग्वेज या सेक्शन मध्ये जाऊन मराठी असे टाइप करायचे आहे। त्यानंतर आपल्या पुढे मराठीचे सर्व फॉन्ट येतील। त्यापैकी जो आपल्याला आवडत तो फॉन्ट आपण क्लिक करून त्याला आपल्या बास्केट किंवा कॅरेट मध्ये ॲड करू शकतो। जसे की आता मी यामधील एक ॲड करून दाखवतो तुम्हाला। हा गेट फॉन्ट केले की या गेट फॉन्ट केल्यानंतर आपण आपल्या बास्केटमध्ये 5 फॅमिली सिलेक्ट केले। आता आपण यांना जर एकत्र डाउनलोड करायचे असले तर डाउनलोड ऑल केल्यानंतर हे सर्व फाईल झिप फॉर्मॅटमध्ये आपल्या सिस्टीममध्ये डाउनलोड होतील। आपण थोडा वेट करू, जरा वायफायचा प्रॉब्लेम आहे। 2 मिनिटं। या ठिकाणी आता आपले डाउनलोड झालेले आहे। आता आपण यांना एक्सट्रॅक्ट करून तुम्हाला आपल्या सिस्टीम मध्ये इन्स्टॉल करून दाखवतो। डाउनलोड मध्ये एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट एक्सट्रॅक्ट ऑल करून ज्या ठिकाणी एक्सट्रॅक्ट करायचे आहे त्या ठिकाणी जाऊन एक्सट्रॅक्ट करायचे आहे। आता मी एका फोल्डर मध्ये एक्सट्रॅक्ट करत आहे। एक्सट्रॅक्ट त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी थोडा गोंधळ झालेला आहे, पण तुम्ही काय करा, एका फोल्डर मध्ये ते एक्सट्रॅक्ट करा। आता या ठिकाणी माझ्याच्याने वेगवेगळे झालेले आहे, तर मी तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवतो। जे पण फॉन्ट पूर्ण फॅमिली सिलेक्ट करायची, त्यानंतर आपल्या प्रॉपर्टी मध्ये जाऊन इन्स्टॉल होतील। आता माझ्या याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल होते त्यामुळे मला तसं दाखवतोय, नसता डायरेक्ट होऊन जाईल बघा तुमचं। आता हे आपले इन्स्टॉल झालेले आहेत। त्यानंतर आता आपण पाहू इन्स्टॉल झालेली कशी वापरायची। चला, मी एक डेमो साठी एक टेक्स्ट घेत आहे। काय लिहावं गड्या? चला, आपण जय श्रीराम लिहून पाहू। तुम्हाला पण हे बघा, मी इथे टाइप करून घेतलेला आहे। 1 मिनिट, याचा कलर थोडा चेंज करू आपण। व्हाईट छान दिसेल इथे। त्यानंतर आता आपल्याला इथे येऊन फॉन्ट पॉपेन्स घेऊन पाहू आपण। पॉपेन्स हा आपण खूप ठिकाणी वापरतो, ग्राफिक डिझाइन मध्ये नॉर्मली खूप वापरला जातो हा फॉन्ट। या प्रकारे आपण चेक करू शकता। आता हे आपले आता फॉन्ट इन्स्टॉल झालेले। जर तुम्हाला कोणता नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण त्या टॉपिकवर पण व्हिडिओ आणू। व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा। आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करू।